तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुढची अतिशय सुंदर अशी कविता पाहत आहोत. द मॅन हू थिंक्स ही कॅन. द मॅन हू थिंक्स ही कॅन. असा माणूस जो विचार करतो की काय तो एखादी गोष्ट करू शकतो. सर्व काही आपल्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला वाटलं तुम्ही एखादी गोष्ट करू शकता तर तुम्ही करू शकता. जर तुम्ही पहिलेच जर मनामध्येच तुम्हाला वाटलं नाही बाबा मी करू शकत नाही, तर ते गोष्ट यशस्वी करणं तुम्हाला अवघड जाते, हो की नाही. एक अतिशय सुंदर असा सुविचार आहे पहा. माणूस अगोदर मनामध्ये हारतो, मग रणामध्ये हारतो. म्हणजे मन जर पक्का असेल तर रणामध्ये माणूस जिंकते, पण पहिले जर भिवून जर त्यानं युद्ध लढायला गेला तर त्याचं जिंकणं कसं असते, अशक्य असते, हो की नाही. पण इच्छा जर प्रबळ असली तर त्यांना कसंही करून जिंकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे अर्ध युद्ध तुम्ही मनावर विजय मिळवल्यानंतर अर्ध विजय तुम्ही प्राप्त करता. म्हणजे मन सर्वात महत्त्वाचं आहे. द मॅन हू थिंक्स ही कॅन. असा व्यक्ती जो विचार करतो की तो एखादी गोष्ट करू शकतो, तो जर करू शकतो तर तुम्ही करू शकता. पहा, इफ म्हणजे जर. इफ यू थिंक, जर तुम्ही विचार करता. यू आर बिटन. यू आर बिटन. बिटन म्हणजे हार होणे. जर तुम्हाला वाटलं की तुमची हार होईल, तुम्हाला हरवेल, तर यू आर म्हणजे तुम्ही इथंच हारल्या. म्हणजे ते विचारसुद्धा मनात येऊ नये की बाबा मी हारेल, हो की नाही, मी जिंकणारच, असं निश्चय करून तुम्ही कोणतेही कार्य पार पाडायला पाहिजे. इफ यू थिंक यू आर बिटन. जर तुम्हाला वाटलं तुम्ही हारणार तर तुमची हार नक्कीच आहे. यू आर, तुम्ही हारलात. इफ यू थिंक यू डेअर नॉट. जर तुम्हाला वाटलं नाही बाबा मी धाडस करायला नाही पाहिजे. डेअर म्हणजे धाडस. जर तुम्हाला वाटलं नाही बाबा आपण धाडस करायला नाही पाहिजे, तर काय, यू डोंट, तुम्ही करू नका. इफ यू लाईक टू विन. जर तुम्हाला जिंकायची इच्छा असेल, जिंकण्याची आवड असेल. इफ यू लाईक टू विन. विन म्हणजे जिंकणे. जर तुम्हाला जिंकण्याची इच्छा असेल, आवडत असेल, बट यू थिंक यू कांट. परंतु तुम्हाला वाटत असेल नाही बाबा मी जिंकू शकणार नाही. इच्छा असून, जिंकण्याची इच्छा असून काही कामच नाही, पण तुमचा विचार पण तसं पाहिजे की बाबा मी काय जिंकणारच. पण तुम्हाला जर वाटत असेल मी जिंकू शकणार नाही, काय, इफ यू थिंक यू कॅनॉट. जर तुम्हाला वाटलं नाही बाबा मी काय आय कॅन नॉट विन, मी जिंकू शकणार नाही, इच्छा तर आहे माझी, पण तुम्हाला वाटलं मी जिंकू शकणार नाही, तर काय, तुम्ही जिंकू शकणार नाही. असा प्रयत्न करायचा. मन एवढं प्रबळ ठेवायचं की मी जिंकणारच, असं मनात ठेवूनच कार्य करायला लागायचं. इट इज ऑलमोस्ट सर्टन यू वोंट. विचार केल्या नकारार्थी मी जिंकणार नाही, जवळजवळ तुमचा हार काय आहे, नक्की आहे. त्याच्यामुळं विचार पक्क ठेवायचं की मी जिंकणारच. सर्व काही प्रथम म्हणजे तुमचे विचार, तुमचं मन. इफ यू थिंक यू विल लूज. जर, इफ म्हणजे जर. इफ यू थिंक, तुम्ही जर असा विचार केला, यू विल लूज. यू विल लूज, मी हारणार किंवा तुम्ही हारणार, असं जर तुम्हाला वाटलं, यू आर लॉस, तुमचा हार नक्की आहे, तुम्ही हारल्या. म्हणजे नकारार्थी नकोच, जिंकणारच असा विचार करूनच कोणत्याही कार्याला सुरुवात करायची. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड सक्सेस बिगिन विथ अ फेलोज विल. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. पूर्ण जगात तुम्ही शोध जरी घेतल्या, तुम्हाला एक गोष्ट आढळल. यू विल फाइंड, तुम्हाला आढळल. काय आढळल, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल. यश कशावर अवलंबून आहे, बिगिन्स विथ अ फेलोज विल. WILL. विल म्हणजे इच्छा. यश तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. असे दांडगी इच्छा ज्याची, मर्ग त्याला मिळती 70. एक कविताच आहे पहा. असे दांडगी इच्छा, दांडगी म्हणजे प्रबळ इच्छा ज्याची आहे जिंकण्याची, त्याला 70 मार्ग मिळतात जिंकण्याचे. पण इच्छा जर नसेल तर ते शक्य आहे का, त्याला मार्गच भेटणार नाही. फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड. पूर्ण जग फिरून आल्या तरी तुम्हाला ही गोष्ट आढळेल की काय, सक्सेस बिगिन्स विथ अ फेलोज विल.
यश हे व्यक्तीच्या विलवर, इच्छेवर अवलंबून आहे. इट इज ऑल द स्टेट ऑफ माइंड. सर्व काही काय? इट इज ऑल इन द स्टेट ऑफ माइंड. सर्व काही मनाच्या स्टेटवर, मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. माइंड म्हणजे मन. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड. इफ यू थिंक, तुम्ही जर असं विचार करता स्वतःबद्दल की काय मी आउटक्लास्ड आहे. आउटक्लास म्हणजे एकदम भारी, दर्जेदार, असामान्य. मी एकदम भारी आहे, असामान्य आहे असं तुम्हाला जर वाटत असेल, तुम्हाला आत्मविश्वास असेल तर काय यू आर, तुम्ही आउटक्लास्ड आहात. पण तुम्ही जर स्वतःला कमी समजत असाल, नाही बाबा माझ्यात काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही, माझ्यापेक्षा त्यानंच भारी आहे, असं जर विचार करू लागल्या तर तुम्ही काय तुमची स्वतःची पातळी तुम्ही कमी करून घ्यायला. त्याच्यामुळं काय तुम्ही कसं विचार करायला पाहिजे? यू शुड थिंक अबाउट युअर सेल्फ दॅट यू आर आउटक्लास्ड. मी एकदम भारी आहे, आउटक्लास्ड आहे. स्वतःला कधी कमी समजायचं नाही. यू हॅव गॉट टू थिंक हाय टू राईज. यू हॅव गॉट, तुमचा जन्म याच्यासाठी झालेला आहे. कशासाठी? थिंक, विचार करा. कसा विचार करा? हाय, एकदम उंच विचार करा, मोठा विचार करा, मोठे स्वप्न पहा. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ. तुम्ही काय? यू हॅव गॉट टू बी शुअर ऑफ युअर सेल्फ. तुम्हाला स्वतःबद्दल काय पाहिजे? तुमचा आत्मविश्वास पाहिजे, होय की नाही? बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. कोणतेही बक्षीस जिंकण्याच्या अगोदर तुम्हाला स्वतःबद्दल काय पाहिजे? शुअर, खात्री पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे, मी ते जिंकणारच म्हणून. लाईफ्स बॅटल डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर और फास्टर मॅन. लाईफ्स बॅटल डोंट गो ऑलवेज. जीवनाचं युद्ध, जीवनाची लढाई नेहमी शक्तिशाली व्यक्तीस किंवा वेगवान व्यक्तीस जिंकते असं काही नाही. लाईफ्स बॅटल डोंट गो ऑलवेज टू द स्ट्रॉंगर और फास्टर. नाही, शक्ती जर राहिली, पैलवान जर राहिला, ताकद जर राहिली, वेगवान जर राहिलं तरच यश मिळते असं नाही. तर यश कशावर डिपेंड आहे? ऑन द स्टेट ऑफ माइंड. आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे, आपल्या विल पॉवरवर अवलंबून आहे, इच्छाशक्ती. बट सून ऑर लेट, थोडं उशिरा का होईना, द मॅन हू विन्स, असाच व्यक्ती जिंकतो, इज द मॅन हू थिंक्स ही कॅन. असा माणूस जो विचार करतो की काय ही कॅन, आय कॅन, मी करू शकतो, काही पण मी करू शकतो. तुमच्याच हातात आहे काय करायचं काय नाही ते. तुम्ही जसं विचार करता तसं तुम्ही स्वतःमध्ये बदल करू शकता, दुसऱ्यांमध्ये बदल करू शकता. त्याच्यामुळे इच्छाशक्तीवर भरपूर काही गोष्टी अवलंबून आहेत. इच्छाशक्ती प्रबळ ठेवायची, आत्मविश्वास भरपूर स्वतःबद्दल ठेवायचा. ठीक आहे? या कवितेचं नावच आहे द मॅन हू थिंक्स ही कॅन. जर तुम्ही विचार केल्या, तुम्ही करू शकता एखादी गोष्ट, तर तुम्ही ते नक्की करू शकता. आणि याचे लेखक आहेत, द रायटर ऑफ दिस पोयम इज वॉल्टर डी विंटले. या पाठावर काही शब्द आलेले आहेत पहा. जसं मराठीमध्ये शब्दार्थ असतात तसं खाली इंग्रजीत शब्दार्थ आलेले आहेत. विल, WILL, विल म्हणजे इच्छाशक्ती. विल म्हणजे इच्छाशक्ती. विल म्हणजे भविष्यकाळ दाखवण्यासाठी सुद्धा वापरतात. आणि विल म्हणजे इच्छाशक्ती पण होते. विल म्हणजे विल स्पेलिंग सारखी म्हणजे होमोफोन्स. ह्या कवितेमध्ये विल म्हणजे काय आलेलं आहे तर इथं भविष्यकाळ नाही, तर इट मीन्स द पॉवर ऑफ पर्सन्स माइंड. विल म्हणजे काय? द पॉवर ऑफ पर्सन्स माइंड, म्हणजे एखाद्याच्या मनाची शक्ती. पॉवर ऑफ पर्सन्स माइंड म्हणजे विल, इच्छा. स्टेट ऑफ माइंड, स्टेट ऑफ माइंड म्हणजे मनाची स्थिती. द वे समवन थिंक्स. स्टेट ऑफ माइंड म्हणजे एखादा व्यक्ती कशा प्रकारे विचार करतो, कशा प्रकारे विचार करतो. एखाद्याला एखादी समस्या संकट वाटते, पण एखाद्याला ती समस्या काय वाटते? आव्हान वाटते, चॅलेंज वाटते, मी ते करणारच म्हणून. तुम्ही जसं बघता, जसं विचार करता, ते समोरचं काय असते? संधी असते तुम्हाला. काही जणाला संकट वाटते, काही जणाला अपॉर्च्युनिटी वाटते, संधी वाटते, हो की नाही?
म्हणजे सर्व कशावर डिपेंड करते? स्टेट ऑफ माइंडवर. पुढे आउटक्लास्ड. आउटक्लास म्हणजे अ पर्सन इज आउटक्लास. एखादा व्यक्ती आउटक्लास असतो, भारी असतो. किंवा व्हेन अदर्स आर बेटर दॅन हिम और डू बेटर दॅन हिम. थिंक हाय. थिंक हाय. थिंक हाय म्हणजे काय? थिंक ऑफ गोईंग अप, डुईंग बेटर. Man thought he could fly, that is why he invented aeroplanes. पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे एक समजा आपण हे पॅराग्राफ परत एकदा पाहूत. हे जे आउटक्लासचं आहे. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, जर तुम्हाला वाटत असेल, आउटक्लास म्हणजे इथं खाली अर्थ वेगळा आलेला आहे. तर इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, जर तुम्हाला वाटत असेल की तो व्यक्ती, समोरचा व्यक्ती तुमच्यापेक्षा वरचढ होत आहे. इफ यू थिंक यू आर आउटक्लास, जर तुम्हाला वाटत असेल की एखादा व्यक्ती तुमच्यापेक्षा वरचढ होत आहे, तर तो वरचढ होत आहे. म्हणजे सर्व काही तुमच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. ठीक आहे. आउटक्लास म्हणजे शब्दशः अर्थ जर घेतला तर वरचढ होणे, तुमच्यापेक्षा वरचढ होणे, तुमच्यापेक्षा भारी होणे. इफ यू थिंक यू आर आउटक्लास म्हणजे एखादा व्यक्ती तुमच्यापेक्षा भारी होत आहे, वरचढ होत आहे, तर तो वरचढ होत आहे, तुमच्या ह्याच्यावर आहे. हो की नाही? तुम्ही कसं विचार करता, तुमच्या स्टेट ऑफ माइंडवर ही सर्व गोष्ट आहे. इफ यू थिंक यू कॅन. जर तुम्ही विचार करता तर तुम्ही ती गोष्ट करू शकता. आता ह्याच्यावरचे काही प्रश्न आहेत, पहा. आन्सर द क्वेश्चन्स ओरली. खालील प्रश्नांची तोंडी उत्तरे द्या. व्हेन आर यू बीटन, तुमचा पराभव केव्हा होतो रे? तुमचा पराभव केव्हा होतो या कवितेनुसार पहिल्याच ओळी दिलेला आहे, पहा. व्हेन आर यू बीटन. When are you beaten? When you think you are beaten. When are you beaten? तुमचा पराभव केव्हा होतो? जेव्हा तुम्ही विचार करता माझा पराभव होईल, त्यावेळेस तुमचा पराभव होतो. When you think you are beaten. पुढे दुसरा प्रश्न. When are you afraid of doing something? When are you afraid of doing something? तुम्ही एखादी गोष्ट करायला केव्हा घाबरता? When are you afraid of doing something? एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्ही केव्हा घाबरता? जेव्हा तुम्ही काय त्या गोष्टीची डेअरिंग करत नाही. When you don't dare. When you don't dare. When will you not win? तुमचं जिंकणं केव्हा तुम्ही शक्य होणार नाही. When will you not win? Win म्हणजे जिंकणे. तुम्ही केव्हा जिंकणार नाही? जेव्हा तुम्ही विचार करता मी जिंकणार नाही. सगळ्या प्रश्नाचे उत्तर असंच द्यायचे आहेत. When you think you can't win, तेव्हा तुम्ही जिंकणार नाही. When you think you can't win, you will not win. When are you lost? तुमचा हार केव्हा होईल? When you think. When you think you will lose. जेव्हा तुम्ही विचार करता नाही बाबा मी हारेल, त्यावेळेस तुमचे हार होईल. Where does success begins? Where does success begins? यशाची सुरुवात केव्हा होते? त्याच कवितेत दिलेलं बघा. यशाची सुरुवात केव्हा होते? कवितेच्या कडवीतच दिलेलं आहे, पहा. यशाची सुरुवात केव्हा होते? हे बघा. For out of the world we find success begins with a fellow's will. Success begins with a fellow's will.
व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज? व्हॉट शुड यू डू? तुम्ही काय करायला पाहिजे जर तुम्हाला बक्षीस मिळवायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? श्वेता सांगा, काय करायला पाहिजे? You got to be sure of yourself. You can only win a prize. व्हेरी गुड. तर काय, व्हॉट शुड यू डू इफ यू वॉन्ट टू विन अ प्राइज? तर यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ. यू मस्ट बी शुअर ऑफ युअर सेल्फ टू विन अ प्राइज. पुढे, डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम? डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम और डू यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन? डू यू ऑलवेज विन द फर्स्ट टाइम? तुम्ही नेहमी पहिल्याच वेळेला जिंकता की तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात? पहिल्याच बारला जिंकता का कधी पण? पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. यू हॅव टू ट्राय अगेन अँड अगेन. हो की नाही? दुसरा प्रश्न बघा. कॉपी एनी 4 लाईन्स ऑफ युअर चॉईस फ्रॉम द पोएम. कवितेतून कोणत्याही 4 लाईनी जशाल तसे तुम्हाला कॉपी करायच्या आहेत. तिसरं प्रश्न पहा. से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर. से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड. पुढे दिलेले वाक्य पुढील प्रमाणे अभिनय करीत मोठ्याने म्हणायचं आहे तुम्हाला. से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर. से द फॉलोइंग सेंटेन्सेस अलाउड ॲज इफ यू आर. जर तुम्ही नर्वस असाल, अफ्रेड असाल, अँग्री असाल, हॅप्पी असाल, कॉन्फिडंट असाल, खालील वाक्य नेहमी म्हणायचे. वी मस्ट विन दिस मॅच. आय वॉन्ट टू लर्न दिस सॉन्ग. आय विल फिनिश माय होमवर्क इन टाइम. हो की नाही? अशा प्रकारे ही कविता आपण पाहिलेली आहे. इफ यू थिंक, you can. The man who thinks he can. The man who thinks he can. अतिशय सुंदर कविता आहे. सर्वांनी परत परत काळजीपूर्वक वाचा. तुमच्या जीवनात सुद्धा ही कविता तुम्हाला नेहमी कामाला पडेल. नेहमी तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे, सकारात्मक विचार करायचा आहे, तर तुम्ही यशस्वी होसाल. थँक्यू.